जेजुरी गडावरचा सोमवती अमावस्येचा सोहळा। सोमवती अमावस्येला जेजुरीत गर्दी असते। काही जण तर दरवर्षी न चुकता सोमवतीच्या दिवशी जेजुरीला जातात, कारण जेजुरी गडावरचा मंत्रमुग्ध करणारा सोहळा। ज्याबद्दल सांगायचं झालं तर जेजुरी गडावर दर सोमवती अमावस्येला मंदिरातून देवांची पालखी निघते। त्यानंतर गड उतरून पालखी कऱ्हेच्या तीरावर पोहोचते, जिथे कऱ्हेच्या पवित्र पाण्यात देवांना स्नान घालण्यात येते। स्नानानंतर नगर प्रदक्षिणा करत ही पालखी पुन्हा एकदा गडावर जाते व देव गाभाऱ्यात ठेवले जातात। जेजुरी गडावरची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे व सोमवती अमावस्येचं महत्त्व लक्षात घेऊनच ही परंपरा चालू झाली असावी असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करतात। तर जेजुरी गडावरील हीच परंपरा भक्तांसाठी एक सुवर्ण संधी असते, कारण सोमवती अमावस्येला महत्त्व असलेल्या भगवान शिवाची सपत्नीक म्हणजेच पार्वती सोबत दर्शन, पूजा आणि पवित्र नदीत स्नान या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते। तर भंडाऱ्याची उधळण, पिवळी धम्मक झालेली जेजुरी, येळकोट येळकोट जय मल्हारचा जय घोष या सगळ्यामध्ये निघणारी देवाची पालखी, त्यांचे करा स्नान, हा सगळा मंत्रमुग्ध करणारा सोहळा याची देही याची डोळा पाहायला आणि अनुभवायला मिळतो। त्यामुळे सोमवती अमावस्येचे व्रत, जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन, करा स्नान, पालखी सोहळा अशा साऱ्या गोष्टींची पूर्तता झाल्याचा आनंद जेजुरीला गेल्यावरच मिळतो। आणि म्हणूनच या दिवशी फक्त जेजुरी गडावरच नाही तर संपूर्ण जेजुरीमध्ये भक्तांची गर्दी असते। तर तुम्ही सोमवती अमावस्येला जेजुरीला गेला आहात का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका।